नमस्कार. आज मी रेसिपी टाकणार नाही आहे. मी आज शेतामध्ये आले. आमची म्हणजे मी काय केले, शेतामध्ये सगळ्या फळांची झाडं लावलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, या ठिकाणी लिंबूचं झाड आहे. हे पहा, लिंबू पण खूप छान लागलेले आहेत. हे पहा, भरपूर लिंबू लागलेले आहेत. लिंबू हे आवळाचं झाड आहे. हे पहा, आवळं पण लागलेले आहेत. पुन्हा मी फळबाग केलेले आहे पूर्ण. हे पहा, या ठिकाणी अंजीर पण लागलेले आहेत. हे पहा, अंजीर लागलेले आहेत. आणखीन दाखवते तुम्हाला. हे पहा, हे पहा, अंजीर खूप छान लागलेले आहे हे. आणि हे कढीपत्त्याचं झाड आहे, छोटा आहे अजून. हे पहा, हे पाट पाडायचे चालू आहे. हे फणसाचं झाड आहे. हे फणसाचं झाड आहे, चांगलं लागू झालेलं आहे. आत्ता लावलेलं आहे 8 दिवसापूर्वी. पुन्हा हे नारळाचं झाड आहे. हे कडुलिंब मोठं आले. आता 6 वाजले सगळ्या सायंकाळचे. मला वातावरण खूप छान वाटलं म्हणून मी व्हिडिओ करते. हे पहा, ह्याला नारळ पण लागलेले आहेत. झाड छोटंच आहे तसं. हे कलमी आंब्याची झाड आहेत सगळी. ह्याला गेल्या वर्षी आंबे भरपूर लागले होते. आता यावर्षी बघूया लागतात का. हे पहा, हे आंब्याची झाडं. हे बोराचं झाड. हे पहा, या ठिकाणी आता लावलेलं आहे 8 दिवसापूर्वी. याला छोटी छोटी बोरं पण लागले आहेत. बघा, ॲपल बोर आहे. बोरं लागलेले आहेत. पुन्हा या ठिकाणी बघा, हे मोसंबीचं झाड आहे. हे पहा, हे मोसंबीचं झाड आहे. हे बघा, अशा सगळ्या प्रकारची झाडं आम्ही लावली. सीताफळचं पण झाड आहे. बघा, सीताफळ लागलेलं आहे. हे पहा, हे सीताफळ लागलेलं आहे. सीताफळ आता लागायला आले त्याला. हे मोसंबीचं आहे. आणि मगाशी दाखवलं ते संत्रा आहे. हे झाडं आता सगळी लागू झालेले आहेत. हे डाळिंबच आहे. हे पहा, हे पेरू. पेरूचं झाड आहे. इथे नारळ पण मोठी लागलेले आहेत. पहिल्यांदाच नारळ लागलेले आहेत. फळ बघून मला खूप आनंद झालेला आहे. पहा, नारळ किती मोठे झालेले आहेत बघा. हे बघा, हे पहा. आणि इकडं सगळी आंब्याची झाडं लावलेली आहेत, फुलांची झाडं आहेत. हे बघा, चिक्कूची झाडं. हे बघा, केळीची पण लावलेली आहेत. केळीची बाग केलेली आहे. हे पहा, हे पहा, हे आंब्याची झाड अशी प्रत्येक प्रकारचे. हे पहा, हे पेरू आता लागायला आलेत, फुलं लागाले. हे बघा, पेरू लागायला आले छोटे छोटे. दिसते का. हे पहा, हे बघा, छोटे छोटे पेरू लागाले. कलमी आहेत सगळी झाडं. हे पहा, हे जांभळाचं कलमी झाड आहे. आता पुढच्या वर्षी याला जांभळं लागतात. आणि केळीची झाडं पण बघा, एकदम छोटी होती. हे बघा, आता खाली आहे ना झाड, एवढं होतं. हे पहा, हे आता किती मोठं झालंय बघा. हे असे सगळी केळीची पण झाडं मी लावलेले आहेत. हे पहा, वातावरण खूप छान आहे म्हणून मला असं वाटलं की जरा शेतातला आपण व्हिडिओ आपण करूया. आणखीन तुम्हाला मी काही म्हणजे फळभाज्या पण केलेल्या आहेत ते पण दाखवते. हे पहा, या ठिकाणी पावटा केलेला आहे. पावटा रोज निघतो, देशी आहे. हे पहा, पावट्याच्या शेंगा बघा कशा झाले, एकदम हिरवागार आहे. अशा पद्धतीनं हा पावटा केलेला आहे. आणि आता तुम्हाला हिरवा भोपळा म्हणजे काळा भोपळा ज्याला म्हणतो ते तुम्हाला मी हे पहा, हे भोपळ्याचं वेल आहे. आता इथं बघा भोपळे लागलेले आहेत. मी दाखवते तुम्हाला. काही मोठे झाले ते तसेच घाऱ्यासाठी ठेवलेत. हे बघा, हे पहा, हे पहा, लागलेला आहे भोपळा. दिसतो काय बघा, हा भोपळा लागलेला आहे ना. इथं पण आहे. हे का किती मोठा झालाय बघा. हे बघा, अशी घाऱ्याला भोपळा ठेवलेला आहे.
भरपूर भोपळे लागलेले आहेत, आत आहेत. आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे मी जास्त हलवणार नाही आहे त्याला. हे पहा इथं लागलेलं आहे, इथं पण आहे. हे पहा एवढा मोठा झालाय बघा. आता हे पहा कोथिंबीर आहे. हे बघा कोथिंबीर मी आता भाजीला काढून घेते थोडी. हे पहा हिरवीगार कोथिंबीर लागलेली आहे. मिरच्याची झाडं पण आहे बघा, मिरच्याची झाडं भरपूर लावलेली आहेत आम्ही. हे पहा मिरच्या लागलेल्या आहेत. हे बघा मिरच्या लागलेल्या आहेत आणि फुलाची झाडं पण लावलेली आहेत. हे पहा फुलांची झाडं पण लावलेली आहेत भरपूर. हे बघा हे मिरचीचे आहेत. हे पहा फुलांची झाडं बघा, फुलं भरपूर लागलेत. हे पहा खूप सुंदर. हे पहा इकडे ऊस आहे. ही शेवग्याची झाडं आहे, त्याला शेंगा भरपूर लागतात. आता भार केलेला आहे. हे पहा खूप सुंदर दिसतंय. चला तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.